श्री स्वामी समर्थ. मी वर्षा गाडगे. ज्यावेळी म्हणजे माझा जन्म इथं मोहूदमध्येच झाला आहे, गारडीत. गारडीची माझी आई माझी गारडीची आहे. आले असं आई माझी गारडीची होती ना, त्यामुळं डिलेवरीला मग आम्हाला महूदमध्ये जायला लागायचं पहिलं आमच्या आईला. आमच्या ते मी, माझी बहीण आणि भाऊ, आम्ही तिघंजण इथं झालो गारडीमध्ये. आणि माझ्या आईला इथं माळखांबीमध्ये दिलं पण ती इकडं कोल्हापूरला आमचं वडील होतं ना पहिलं कामाला हमालीमध्ये, त्यामुळं ती तिकडंच असायची पहिल्यापासून. मग आमच्या आईचं म्हणजे आमच्या आईची आई वारलीच होती ना लहानपणी, त्यामुळे आमच्या आजोबाने लवकर लग्न केलं. मग त्यामुळं ती असं कोल्हापूरला गेल्यावर ना पहिल्यांदा म्हणजे तिला सांगितलं होतं की बाबा घरातल्या ना आमच्या आजोबांना ते की वडील आजोबांना सांगलेलं की ती जे नवरदेव आहे ते कोल्हापूरमध्ये आमचं वडील कामाला आहेत किंवा बंगला आहे असं लय काय त्यांना सांगितलं होतं. मग आमच्या आईला जाऊ लग्न झालं आणि मग आईला घेऊन गेले कोल्हापूरला आमचं वडील. तर बघितलं तर भाड्याचं घर, आणि भाड्याच्या घरात सगळा उकिंडा निघलेला आणि गुशीनं सगळी होलं ते पाडलेली. मग आमची आई गेली तर आमच्या वडिलांचा तर आईच्यात 20 वर्षाचा चांगला फरक आहे. मग ते सगळं बघितलं तर आमच्या आईनं सगळं साफसफाई केली. आई राहिली का, राहायला आई नव्हती ना. बघ आमच्या आजोबांचं पण नव्हतं की जिथं दिलं तिथंच मेले म्हणून समजायचं, असं आमच्या इकडची प्रथाच तशी ते पंढरपूर साईडच्या लोकांची. मग गेल्यानंतर आमच्या आईनं वडील आमचं फुल दारू प्यायचं. फुल म्हणजे फुल आमच्या वडिलांना असं काय कळतच नव्हतं. दारू पिल्यावर लय मारणार हाणणार. आणि त्यांचं मेन गोष्ट त्यांचं पहिलं लग्नच झालं आणि त्यांची पहिली बायको होती ती मामाची मुलगीच होती. तिला मूल 20 वर्ष झालं नव्हतं, त्यामुळं आमच्या आईला करून घेतलेली. आणि आमच्या आजोबाने म्हणजे एक चांगली गोष्ट घडल चला असू द्या म्हणून देऊन टाकलेलं. मग त्यानंतर काय झालं, आमच्या आईला पहिल्यांदा दिवस गेलं. मग दिवस गेल्यावर त्यात माझी बहीण झाली. मग बहीण झाल्यावर तर आमचं वडील असं भाड्याचं घर असल्यामुळं लाईट सारखी बंद करायची. भाडं पण आमचं वडील वेळेवर द्यायचं नात का तर दारूची लयच त्यांना नाद होता. मग परत थोड्या दिवसांनी त्यांनी काय केलं, आमच्या आईनं सगळं घर म्हणजे असं तिला एक सवय होती तर इथं म्हशी पिळायची, दूध घालून यायचं, त्याचं 2-2 रुपये साठवायचं. मग तिनं तिथे एक शाहू महाराजांचं मार्केट आहे कोल्हापूरमध्ये. त्या कोल्हापूरमध्ये तिनं काय केलं, जायची आणि एक 1.25 रुपयाची पहिल्यांदा भाजी घेतली. मग ते आम्हाला सांगते ना असं. मग 1.25 रुपयाची भाजी घेतल्यावर त्यात काय तर तिला 2 रुपये का 3 रुपये काय तर झालं. मग असंच तिला नाद करत तिला असं म्हणजे घावायचं नाही, लय लहान ती, तिला असं साडी बी नेसा येत नव्हती. आणि तिला त्या मार्केटला गेल्यानंतर तिला घर आपलं कुठं आहे हे सुद्धा तिला कळत नव्हतं त्यावेळेला. मग ती तशीच येते आली आणि परत अशीच थोडी भाजी विकायला लागली. का तर आपल्याला म्हणजे एक मुलगी झाली या, परत आपल्याला घर चालवायला लागतं या, किंवा आपल्याला बाहेर काढलं तर आपण जाणार कुठं, तर आपल्या बापाकडे पण जाता येत नाही का तर आई नाही. आणि इथं राहावं तर नवरा दारू पिऊन लय मारतोय. असंच करत माझ्या आईनं काय केलं, तिथंच भाजी विकत रोज मारणार आमचं वडील, रोज मारणार तिला. मग परत ना दुसऱ्या डिलेवरीच्या वक्ताला मीच झाली. तिला वाटलं मुलगा आता तर होईल, वडिलांना वाटलं आमच्या. मग झाली मीच झाल्यावर तर माझं तर मुलगा झाला. आमच्या काय करायची, त्या दाराच्या आतमध्ये मला कोंडून कुलूप बाहेर लावून, माझी बहीण 1 वर्षाची दारात असायची आणि मी स्वतः त्या झोळीत 4 वर्ष झोळीत होती मी त्यावेळेला. मग त्यावेळेला 4 वर्ष झोळीत माझी सगळी हिकडची अशी केस गेली होती त्यावेळेला. माझी मम्मी म्हणते की माझ्या वराचं लय हाल झालं, 4 वर्ष चालली नाही किंवा तिला त्या टाळूला तेलसुद्धा मिळलं नाही असं माझ्या मम्मीला वाटायचं त्यावेळेला. मग तर परत मग असंच मम्मी म्हणायची आमची, जाऊ दे मोरदी मिली तर, का तर इथं पोटाला तर शर्शिटी भागात म्हणल्या पोटाला काय नाहीच की तिथं त्यांना. आणि रोज भाजी काय पाहिजे, आलं का त्या दारुड्या नवऱ्याचा त्रास आमच्या बापाचा, मारणार हाणणार सारखं ते चालूच राहायचं आमच्या वडिलांचं. मग तसं करत तिच्या म्हणजे तिला अन्नच खायची नाही. ती रातभर आम्हाला अशा हलवायची झोपीत आणि दिवसभर भाजी विकायची. आणि दिवसभर त्या बहिणीला, एक बहीण माझी त्या ह्याच्यात कशात टोपल्यात आणि मी टोपल्यात आणि बहीण काकला असायची माझ्या मम्मीच्या. माझ्या आईनं लय हाल काढलेलं पहिलं.
आणि पहिलं दिवस इतकं वाईट होतं की सांगा. मुलं तर नकोच असायची. म्हणजे मुलं आमचं वडिलांना 20 वर्ष मूल नाही झाल्यामुळे तिला वाटायची मला मुलगी होते मुलगा होते, पण मला लेकरच पाहिजे ते. आणि नुसती दारू पिणार आमचं वडील. मग त्यानंतर असं दिवस गेलं का मग परत माझ्या मम्मीला एकदा पॅरलेस पण आला त्याच्यात. एक 14 वर्षानंतर, म्हणजे मी 6 वर्षानंतर मी म्हणजे त्या संग भाजी विकायला आली. मला असं वाटायचं माझ्या आईला काय होतंय का, माझी आई कुठं जाऊन मरते का, माझा बाप असं मारतो या रातभर दिवसभर शिव्या खान. 8-8 दिवस तर त्यांना ती बाहेरच ठेवायचं आमचं वडील. पावसाच्या पावळणे खाली आली ती लेकरं घेऊन माझ्या आईनं बसायचं. लय म्हणजे लय हाल काढल्या. तर त्याची पुढची स्टोरी उद्या सांगते. धन्यवाद.